big hello to all my little gentlemen and gentlewomen. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपल्या या सेशन मध्ये द टू जेंटलमेन ऑफ वरुणा चॅप्टर वाचून झालेला आहे. ह्याच्याच पुढे आपण जे आहे लास्ट सेशन मध्ये जे करत होतो त्यालाच पण पुढे वर्ड प्लेला बघू आणि याच्याच बरोबर लाईव्ह इंग्लिश हा सेशन पण बघूया. सो विदाउट वेस्टिंग टाइम वी विल स्टार्ट रीडिंग. सो इन द लास्ट सेशन वी हॅव रेड अबाउट अक्रॉस्टिक्स आपण वाचलं होतं, ज्याच्यामध्ये की कोणताही वर्ड घेतात आणि त्याच्या पहिल्या अक्षरांपासून प्रत्येक अक्षरापासून आपण काही ना काही वर्ड बनवतो जे की काही मिनिंग देते. नेक्स्ट आहे स्पूनरिझम. स्पूनरिझम काय आहे वाचूया आपण. स्पूनरिझम इज अ स्लिप ऑफ टंग आहे. द फर्स्ट लेटर्स ऑफ 2 or more words get interchanged in स्पूनरिझम. म्हणजे की पहिला जो अक्षर आहे 2 किंवा जास्त शब्दांचा तो एक्सचेंज होऊन जातो, तो इंटरचेंज होऊन जातो. जसं बघा, गो अँड शेक अ टावर. गो अँड शेक अ टावर तर म्हणजे की जा आणि टावरला शेक कर, हलव. तर ह्याचं काय आहे, गो अँड टेक अ शावर. ठीक आहे ना. तर इथे एस आणि टी हे चेंज झालं. आय मस्ट मेंड द सेल, आय मस्ट सेंड द मेल. बघताय ना किती मजेदार आहे. यू हॅव व्हेरी मॅड मॅनर्स, यू हॅव व्हेरी बॅड मॅनर्स. सो इथे आपण पाहिलं की फर्स्ट जे अल्फाबेट्स आहेत ते चेंज करून असं काही आपलं मिनिंगफुल बनत आहे. नाव ट्राय टू मेक अप स्पूनरिझम्स ऑफ द फॉलोइंग. इथे काही दिले आहेत ते आपण बघूया पुढे आणि अशाच प्रकारे करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. जसं की इथे आपण जर स्पूनरिझमची गोष्ट करू तर यू मिस्ड माय हिस्ट्री लेक्चर, ह्याचं काय होऊ शकतं, यू हिस्ड माय मिस्ट्री लेक्चर. हे आपण जर करून देऊ तसं मजेदारचं बनेल. क्रशिंग ब्लो तर ब्रशिंग क्रो असं होऊ शकतं. पार्डन मी मॅडम तर मार्डन मी पॅडम. अशा प्रकारे आपण मजेदार काही बनवू शकतो स्पूनरिझम मध्ये. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. डू यू लाईक टू बीड इन रेड. बीड इन रेडच्या जागी काय होईल, रीड इन बेड. की तुला काय बेड वरती वाचणं आवडतं. आय कॅन सी माय सूट प्रिंट्स तर आय कॅन सी माय फुटप्रिंट्स. आय कॉट अ बॅन ऑफ सोडा तर आय बॉट अ कॅन ऑफ सोडा. अशा प्रकारे आपण एक अक्षरांनी इथे पूर्ण चेंज होऊन जाईल. तर अशाच प्रकारे तुम्ही विजिट अ स्पूनरिझम लिंकला बघू शकता इंटरनेटवरती आणि असे अनेक जे आहे एक्झाम्पल्स बघा. नेक्स्ट बघा, जस्ट वन न्यू वर्ड अ डे. प्रत्येक दिवशी एक नवीन शब्द. आपण मागच्या सेशन मध्ये जेव्हा वर्ड प्ले होता त्याच्यातही वाचलं होतं. राईट डाऊन द न्यू वर्ड ऑन अ कार्ड. एका कार्डवरती नवीन शब्द लिहा. ऍड द कार्ड टू युअर कलेक्शन ऑफ वर्ड्स. आणि तुमचा जो कलेक्शन आहे शब्दांचा, जोही नवीन शब्द तुम्ही बघितलाय, कुठूनही वाचलाय किंवा बघितलाय, ऐकलाय, तर त्याला लिहा कार्डवरती आणि प्रॉपर प्लेस इन अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये टाका त्याला. लुक अप द वर्ड इन अ डिक्शनरी अँड लर्न इट. डिक्शनरीत त्याचा अर्थ शोधा आणि त्याला आठवण करा, पाठ करा. यू मे टॉक अबाउट इट टू युअर टीचर, फ्रेंड, एल्डर्स. आपल्या टीचरशी, मित्रांशी किंवा मोठ्यांशी गोष्टी करू शकता तुम्ही त्या शब्दाचा यूज करून. ट्राय टू यूज इट इन अ सेंटेन्स ऑफ युअर ओन. स्वतःचा सेंटेन्स बनवा, फ्रेम करा सेंटेन्स. क्लासिफाय द वर्ड्स यू हॅव कलेक्टेड सो फार इनटू नाउन्स, वर्ब्स, ऍडजेक्टिव्ह अँड ऍडवर्ब्स. तर अशाच प्रकारे आता ह्याच्यात एक स्टेप वाढलाय. पहिले तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावला आणि आता जो तुम्ही शब्द शोधलाय तो काय आहे, ऍक्च्युली नाउन आहे, वर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे किंवा ऍडवर्ब आहे, ह्याच्यात क्लासिफाय करायला. पुट द अप्रोप्रिएट शॉर्ट फॉर्म अगेन्स्ट ईच वर्ड. आणि प्रत्येक शब्दाच्या पुढे त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे जसं की मेनलँड हा शब्द आहे तर एन म्हणजे काय झालं, नाउन. कोणता अनेक शब्द असेल तर तो ऍडवर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, तर त्याचे शॉर्ट फॉर्म तुम्ही लिहा. If the word does not belong to any of these 4 classes, you need to mark it. तर जर ह्याच्यामधलं कोणताही नाही आहे तर तुम्ही त्याला मार्क करून ठेवा. अ क्वेश्चन अ डे. क्वेश्चन अ डे म्हणजे काय, फ्रेम और चूज अ सिंपल क्वेश्चन ऑफ युअर ओन. स्वतःहून कोणता एक सिंपलचा क्वेश्चन फ्रेम करा. यू शुड ऑल्सो नो द अप्रोप्रिएट आन्सर टू इट. तुम्हाला त्याचा आन्सर माहिती असला पाहिजे. प्रॅक्टिस युझिंग द क्वेश्चन अँड आन्सर विथ युअर फ्रेंड. आपल्या मित्रांबरोबर हे क्वेश्चन आन्सरचं सेशन करा. यू मस्ट यूज अ न्यू क्वेश्चन एव्हरी डे. आणि रोज एक नवीन प्रश्न त्याला विचारा. दिस तुम्हाला ह्याच्यात हेल्प मिळेल जे तुम्ही वॉर्मिंग अप एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन्स पाहता त्याच्यात तुम्हाला हेल्प मिळेल. अ सेंटेन्स अ डे म्हणजे की एक दिवसात एक सेंटेन्स. फ्रेम अ मिनिंगफुल सेंटेन्स इन इंग्लिश ऑन युअर ओन. स्वतःहून एक इंग्लिशचा एक नवीन सेंटेन्स बनवा रोज. युअर सेंटेन्स शुड इन्क्लूड ॲटलिस्ट 1 वर्ड फ्रॉम युअर मदर टंग ऑर एनी इंडियन लँग्वेज. आणि जो तुम्ही सेंटेन्स बनवाले त्याच्यात कमीत कमी एक शब्द तुमचा मदर टंगचा किंवा हिंदीचा आणि कोणता इंडियन लँग्वेजचा असला पाहिजे. जसा की आय लव्ह पावभाजी. पावभाजी इथे काय आहे,
आपला हिंदीचा शब्द आहे, मराठीचा शब्द आहे. अ पैठणी इज एम्ब्रॉयडर्ड विथ गोल्डन थ्रेड. तर पैठणी हा मराठी शब्द आहे. यू नीड 2 टीम्स टू प्ले कबड्डी. कबड्डी हा हिंदी मराठीचा शब्द आहे. तर अशा प्रकारे ह्याच्यात आपण पाहिलं की एक एक शब्द आपला हिंदी किंवा मराठीचा आहे. ट्रान्सलेट द सेंटेन्स फ्रॉम इंग्लिश टू मराठी. आता या जे सेंटेन्सेस आहे यांना इंग्लिश पासून मराठीत ह्याला ट्रान्सलेट करायचं, बिकॉज तुम्हाला ट्रान्सलेशनची एक्सरसाइज येते एक्झाम्स मध्ये, तर त्याच्यात हे हेल्पफुल राहील. बेटर युअर वर्क. थिंक ऑफ मेकअप अ सिमिली कंपॅरिझन ऑन युअर ओन. आता एक सिमिलीचं कंपॅरिझन करा. ठीक आहे ना. सिमिली काय असतं, एक जो आहे पोएटिक डिव्हाइस आहे ना. ठीक आहे. तर आपल्याहून करा तुम्ही. जसं फॉर एक्झाम्पल, एज कोल्ड एज आईस, एज हॉट एज एन आयरन, एज सॉफ्ट एज सिल्क, एज डीप एज अ वेल. तर ह्याच्यामध्ये एज, लाईक असे सगळे शब्द यूज होतात सिमिलीमध्ये. ट्राय टू यूज द सिमिली इन अ कम्प्लीट सेंटेन्स. आणि अशा प्रकारे आता ही सिमिली जी आहे ही एक सेंटेन्स मध्ये, फुल सेंटेन्स मध्ये यूज करायचा प्रयत्न करा. सो दिस इज ऑल अबाउट आवर जो आपण आता हे करत होतो वर्ड प्ले. आता आपण आपली लाईव्ह इंग्लिशचा क्लास बघूया. माय वर्ड बडी. बडी कोण असतो, आपला जो मित्र असतो. ठीक आहे ना. वर्ड बडी म्हणजे की शब्दांचा मित्र. जॉन अँड हिज फ्रेंड्स अपियर फॉर एन एक्झामिनेशन ऑफ इंग्लिश. जॉन आणि त्याचा मित्र इंग्लिशचा एक्झाम द्यायला आले होते. दे हॅव अ डिस्कशन अबाउट इट. तर त्यांनी आता इथे डिस्कशन केलं त्या बाबतीत. जॉन, हॅलो फ्रेंड्स, हाऊ डिड यू फेअर इन युअर एक्झाम. तर तो विचारतो की हॅलो फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये कसं केलं. उत्कर्ष म्हणतो, हॅलो जॉन. हाय एव्हरीवन, फ्रेंड्स, माय एक्झाम वॉज गुड. माझा एक्झाम चांगला झाला. बट आय फेस्ड सम प्रॉब्लेम्स इन द अनसीन पॅसेज. पण तो जो अनसीन पॅसेज होता त्यामध्ये मला थोडे प्रॉब्लेम झाले. सिद्धांत, माइंड वॉज ऑल्सो गुड बट द सेम प्रॉब्लेम वॉज फेस्ड बाय मी एज वेल. तर सिद्धांत म्हणतो की माझा पण पेपर चांगला गेला, पण मी पण तो सेम प्रॉब्लेम म्हणजे जो अनसीन पॅसेजचा होता तो मी सुद्धा फेस केला, मी त्याचाही सामना केला. प्रतिमा म्हणते, आय फेस द प्रॉब्लेम ऑफ मिनिंग ऑफ अननोन वर्ड्स. मी कसला प्रॉब्लेम फेस केला, मला समस्या आली जे अननोन वर्ड्स असतात, जे की आपल्याला माहित नाही असे शब्द, त्यांचा अर्थ समजायमध्ये मला जे आहे परेशानी झाली. जॉन म्हणतो, आय कुड नॉट इवन रीड सम बिग वर्ड्स इन द अनसीन पॅसेज. तर जॉन म्हणाला की मी तर काही अनसीन पॅसेज मध्ये कोणते खूप मोठे मोठे शब्द होते, मी ते नाही वाचू नव्हतो शकत, मला मी रीड नव्हतो करू शकत. सिद्धांत, वेअर कॅन वी गेट द सॉल्युशन टू दीज प्रॉब्लेम्स. सिद्धांत म्हणतो की आपल्याला या प्रॉब्लेम्सची सॉल्युशन कशी मिळेल, कुठे मिळेल. हामिद म्हणतो, डोंट वरी, वी कॅन फाइंड ऑल सॉल्युशन्स इफ वी रिफर टू अ गुड डिक्शनरी. हामिद म्हणतो की घाबरू नकोस, आपल्याजवळ जर एक चांगली डिक्शनरी असेल तर आपण हे आपल्याला हे प्रॉब्लेम्स अशी जे आहे निजात मिळेल. प्रशिक म्हणतो, बट वी डिडंट ब्रिंग डिक्शनरी विथ अस, व्हॉट कॅन वी डू. तो म्हणतो की पण आपल्याजवळ कोणाजवळ डिक्शनरी नाही येत, आपण काय करू, काय केलं पाहिजे. हामिद म्हणतो, फ्रेंड्स, वी कॅन सर्च फॉर द मिनिंग ऑनलाईन ऑर इन ऑफलाईन डिक्शनरीज. तर आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन डिक्शनरीज असतात जे की मोबाईलवरती अवेलेबल असतात, त्याच्यात बघू शकतो. फ्रॉम पर्सनल कम्प्युटर्स अँड इवन फ्रॉम स्मार्ट सेलफोन्स ॲट होम. तर घरी आपण आपल्या कम्प्युटर्स वरती आहे, लॅपटॉप्स वरती किंवा सेलफोन्स वरती पण आपण घरी बघू शकतो. उत्कर्ष म्हणतो, व्हॉट अ ग्रेट आयडिया फ्रेंड्स, की किती छान आयडिया आहे. हामिद, लेट अस गो अँड सी द मिनिंग, प्रोनाउन्सिएशन अँड यूज ऑफ द अननोन वर्ड्स. हामिद म्हणतो की चला आपण सगळे त्याचा अर्थ बघू, प्रोनाउन्सिएशन की त्याचं उच्चारण कसं असतं, आणि जे अननोन वर्ड्स आहे सगळ्यांचं हे बघू, यूज काय असतो, कुठे असतो. सगळेजण म्हणतात थँक्यू हामिद, कारण की हामिदनी हा आयडिया दिलेला असतो. मुलांना तुम्ही कधी, आय डोंट नो की तुम्ही डिक्शनरी अशा प्रकारची यूज केली की नाही. एक तर आपली असते जी छोटे डिक्शनरी, पॉकेट डिक्शनरीज असतात, मोठ्या डिक्शनरी, पण आजकाल अनेक हँडी होऊन गेलाय की आपल्या स्मार्टफोन्स वरती सुद्धा डिक्शनरी असते. तर वर्क इन पेअर्स डिस्कस द युजेस ऑफ डिक्शनरी. डिक्शनरीचे काय यूज आहेत पहा. जसं की इथे एक यांनी दिला आहे एक्झाम्पलच्या तौरवरती की चला शिकूया.com वरती असं दिलंय की एक सर्च केलं डेफिनेशन वर्क. तर पहा, नाऊन आहे, हे जे नाऊनचा शब्द आहे, ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग मेंटल और फिजिकल एफर्ट, आणि याचा मिनिंग दिलेला आहे. सिनोनिम्स दिलेत. सिनोनिम्स म्हणजे काय, पर्यायवाची काय होऊ शकतात नाऊन वर्कचे, लेबर, टॉयल, स्लॉग, ड्रजरी. आता हा जो तुम्हाला इथे दिसतोय, ठीक आहे ना, हा असा एक लाऊडस्पीकर सारखा, जर तुम्ही ह्याला क्लिक कराले तर तुम्हाला त्याचं प्रोनाउन्सिएशन पण कळेल की या शब्दाला बोलतात कसं. कारण की तुम्ही वाचून तर घेतलं, पण सपोज कोणता कठीण शब्द आहे, तुम्हाला नाही माहिती की ह्याला बोलायचं कसं, तर तुम्ही जर अशा प्रकारचा हा आयकन पाहिले लाऊडस्पीकरवाला, आणि ह्याला जर तुम्ही जे आहे दाबाले, टच कराले, तर त्याच्यात तुम्हाला तेही कळेल की ह्याला बोलायचं कसं.
मग तुम्हाला शब्द कळतो, नाऊन, वर्ब, ऍडवर्ब काय आहे हे कळतं, त्याचं मिनिंग. सिनोनिम्स, अँटोनिम्स पण कळतं, म्हणजे त्याचे जे अपोजिट आहे. नाऊन वर्बचं काय, लेजर, रेस्ट. ठीक आहे. तर अच्छा, आणि दुसरी गोष्ट की ऍज अ नाऊन वर्ब जे आहे, ऍज अ नाऊन, ऍज अ वर्ब कसे वेगवेगळे त्याचं जे आहे त्याचं मिनिंग आहे. आता मग वी यूज डिक्शनरी टू. डिक्शनरीचा यूज आपण कशाला करतो? फाइंड द मिनिंग्स ऑफ वर्ड्स, शब्दांचा अर्थ बघायला. फाउंड द करेक्ट स्पेलिंग्स ऑफ वर्ड, स्पेलिंग्स बघायला. फाइंड आउट हाऊ टू प्रोनाउन्स और से वर्ड्स, प्रोनाउन्सिएशन बघायला. फाइंड आउट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच अ वर्ड इज, पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे त्याचा, आणि युजेज काय आहे. तर इतकं आपल्याला लाभदायी असू शकतं हे. आता आपण कोणची पण डिक्शनरी तुम्ही सुद्धा एक डाउनलोड करा आणि त्याच्यात बघा. सो टुडे विल स्टार्ट विथ वर्ड प्ले. वर्ड प्ले जे आपण करून चुकलो, स्पूनरिझम. स्पूनरिझम मध्ये मी तुम्हाला वर्बली सांगितलं होतं, आता इथे हे रिटन मध्ये तुम्ही बघू शकताय. यू मिस्ड माय हिस्ट्री लेक्चर, त्याच्यात काय होतं, यू हिस्ड माय मिस्ट्री लेक्चर. तर एम आणि एच ला आपण चेंज केलं. क्रशिंग ब्लो, तर ब्लशिंग क्रो. ब्लश करणं म्हणजे काय असतं, लाजणं. तर लाजणारा क्रो, क्रो म्हणजे काय, जो काळा असतो, तर ब्लशिंग क्रो. मग आहे पार्डन मी मॅडमचं, मार्डन मी पॅडम, असं आपण मजाक असा एक करू शकतो, असं मजेदार बनवू शकतात. सो दॅट इज कॉल्ड स्पूनरिझम. नेक्स्ट आहे करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस, हे आपण बघितलं होतं. डू यू लाईक टू बीट इन रेड, तर डू यू लाईक टू रीड इन बेड. आय कॅन सी माय सूट प्रिंट्स, तर आय कॅन सी माय फूट प्रिंट्स. तर इथे एफ आणि एस ह्याला आपण चेंज केलं. आय कॉट अ बॅन ऑफ सोडा, तर आय बॉट अ कॅन ऑफ सोडा. सो दिस इज ऑल अबाउट स्पूनरिझम. नेक्स्ट बघा, ट्रान्सलेट करायचं होतं आपल्याला सेंटेन्सेस फ्रॉम इंग्लिश टू मराठी. आय लव्ह पावभाजी, तर मला पावभाजी आवडतात. तुम्ही याला मला पावभाजी आवडते असं सुद्धा लिहू शकतात. अ पैठणी इज एम्ब्रॉयडर्ड विथ गोल्डन थ्रेड, पैठणी सोन्याच्या धाग्याने भरत आहे. तर आपण याला असंही लिहू शकतो की पैठणी सोन्याची धाग्याने भरते. मग आहे यू नीड टू टीम्स टू प्ले कबड्डी, तर कबड्डी खेळण्यासाठी तुम्हाला 2 संघांची आवश्यकता आहे. ह्याला आपण असते पण लिहू शकतो, आवश्यकता असते. ट्राय टू यूज द सिमिली इन अ कम्प्लीट सेंटेन्स, हा आपल्याला आला होता, सिमिली आपण वाचले होते. हर साडी इज एज लाईट एज अ फेदर, तिची साडी एवढी हलकी आहे जशी की फेदर असतो, पंख असतो. हर स्पीच इज एज स्वीट एज शुगर, तिची वाणी, तिचे शब्द इतके गोड आहेत जसं की साखर. कोणी कोणी लोक खूप गोड बोलतात ना, एकदम छान वाटतं आपल्या कानाला. ही इज एज टॉल एज अ जिराफ, तो एवढा लंबा आहे जसा की जिराफ असतो. माय फ्रेंड इज एज फनी एज मंकी, माझा मित्र मंकी सारखा म्हणजे माकडासारखा फनी आहे, मजाक मजाक करतो. हर कॉस्ट्युम इज एज ब्लॅक एज कोल, आणि त्याचा कॉस्ट्युम, तिचे जे तिने घातलेत कपडे ते कोळशासारखे काळे आहेत. तर हे आपण सिमिलीचा जो आहे कसा आपण यूज करू शकतो हे बघितलं. आता बघा, लाईव्ह इंग्लिश मध्ये आपण जे आता वाचलं त्याच्यामध्ये आपल्याला 10 इररेग्युलर वर्ब्स लिहायचे होते. तर इररेग्युलर वर्ब्स जे आहे त्यांचा यूज पहा, त्याचे इथे पहा. ब्रेक, तर ब्रेकचं काय असतं, ब्रेक, ब्रोक, ब्रोकेन. कट, कट 3 फॉर्म्स मध्ये कटच असतं, पुट पुटच असतं. ड्रॉ, फॉरगेट, नो, टियर, रिंग, थ्रो, वेक, राईट. हे जितकेही शब्द 10 वर्ड्स लिहिले आहेत, आता तुम्हाला मी होमवर्क देते की या शब्दांचे तिन्ही फॉर्म्स तुम्ही बघाले, तुम्ही शोधून ठेवा की हे तिन्ही फॉर्म्स मध्ये काय असतं. ब्रेक आणि कटचं तर मी तुम्हाला सांगितलं, ब्रेक, ब्रोक, ब्रोकेन, कटचं तिन्ही फॉर्म्स मध्ये कटच असतात. तर या आणि बाकीचे जे 8 वर्ड्स आहेत त्यांचं काय असू शकतं. याच्याबरोबर अनेक तुम्ही इररेग्युलर वर्ब्स शोधा आणि पहा की ते कशा प्रकारे वेगळे आहेत रेग्युलर वर्ब्सशी. सो आजचं सेशन आपला फिनिश व्हायला आलाय. आपला हा जो चॅप्टर आहे हा इथे फिनिश झालेला आहे, आणि ह्याच्याच बरोबर ही जी युनिट आहे ही सुद्धा आज संपलेली आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण न्यू युनिट स्टार्ट करणार आहे. सो आता आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.